तर महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेंनी ऑफर दिल्याची चर्चा आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी हा दावा केलाय। 20 कोटी आणि आमदारकीची ऑफर दिल्याचा देखील दावा संजय राऊत यांनी केला आहे। आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेंकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी दिलेला आहे। तर 20 कोटी रुपये आणि आमदारकीची त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे असा देखील खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलेला आहे। काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेंकडून ऑफर आलेली आहे असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेली आहे। खासदार संजय राऊतांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे। शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांचा हा दावा आहे। 20 कोटी आणि आमदारकीची ऑफर दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीचा एक आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। धीरज लिंगाडे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलेला आहे। 20 कोटी रुपये आणि आमदारकीची ऑफर त्यांना देण्यात आलेली आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। तर या दाव्याला काहीच अर्थ नसल्याचं आमदार धीरज लिंगाडे यांनी स्पष्ट केलं। मला कुठलीही ऑफर आलेली नसून मी कुठेही जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार धीरज लिंगाडे यांनी दिलेली आहे आणि त्यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण आपण पाहतोय। आता सध्या शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने फोडाफोडी सुरू आहे, हा मोर्चा काँग्रेसकडे वळाला की काय असं मी का म्हणतोय, कारण की ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी असा दावा केलाय की काँग्रेसचे एक आमदार म्हणजेच धीरज लिंगाडे यांना 20 कोटीची ऑफर शिंदेकडून मिळालेली आहे। हो, हे खरं आहे? नाही, हे एकदम खोटं आहे। अशी कुठलीही ऑफर आणि मला काही मिळालेली नाही। मला याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती। आज सकाळी मी बसलो असताना मला आमचे संजय जाधवांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ असं असं स्टेटमेंट टीव्ही मध्ये संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे। मी त्यांना म्हटलं मला ते पाठवा, मला ऐकू द्या त्यांनी काय म्हटलेलं आहे। आणि मी ते ऐकलं तर मलाही आश्चर्य वाटलं की संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी एकदम असं कसं काय स्टेटमेंट माझ्याविषयी केलं। मलाही हा आश्चर्य आहे, परंतु निश्चित हे चुकीचं आहे।